दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए। मी पण लोकसभेत निवडून आलो, पण मी लोकांना सांगितलं की माझ्या एजेंडावर चालणार आहे। जात पात की बात करोगे तो ठोक दूंगा, नहीं आना मेरे यहाँ। मेरे हिसाब से चलेगा। आपको देना है तो वोट दो, नहीं देना है तो आपका अधिकार है, पर मैं अपने प्रिन्सिपल के साथ कॉम्प्रोमाइज नहीं करूंगा। मी पण 3-4 लाख मतांनी निवडून येऊ शकतो, येतो। त्यामुळे लोकांना चांगलं पाहिजे आहे, पण प्रामाणिकपणे देशाकरता काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची, नेतृत्वाची, पक्षाची देशाला गरज आहे, आणि तो निवड करण्याचा अधिकार तुम्हाला आहे। ज्या देशातला मतदार जागरूक आहे, सुशिक्षित आहे, उत्तम आहे, आणि ज्याचा अजेंडा देशाच्या विकासाचा आहे, त्यांना उत्तम सरकार मिळतं। आणि येणाऱ्या काळात आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नामधून जे विवेकानंदांची भविष्यवाणी होती ही खऱ्या अर्थाने पूर्ण होणार आहे की 18वं शतक जे होतं ते मुघल सल्तनतचं शतक होतं। 19वं शतक जेव्हा होतं तेव्हा इंग्रजांचे युनियन जॅक सगळीकडे फडकत होता, आणि 20वं शतक जे होतं ते अमेरिका एक सुपर पॉवर म्हणून तयार झालं, आणि आता 21वं शतक जे आहे ते भारताचं आहे, हिंदुस्थानचं आहे, आपल्या सगळ्यांचं आहे। शेतीपासून तर तंत्रज्ञानापर्यंत, इन्फ्रास्ट्रक्चर पासून तर सोशल कल्चरल ट्रान्सफॉर्मेशन पर्यंत एका दिशेने आपण प्रयत्न केला तर आपल्या स्वप्नातलं स्वप्न आपण सगळेजण विश्वगुरू या देशाला बनवल्याशिवाय राहणार नाही, असा माझा दृढ विश्वास आहे।